इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत तणाव प्रचंड वाढलाय। त्यामुळे जगभरामध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये सुद्धा तिसरं महायुद्ध होणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। त्यामुळे लोकांमध्ये आता अणुबॉम्ब हल्ल्याची सुद्धा भीती वाढताना दिसतेय। परंतु तज्ञांच्या मते अणुहल्ला झाल्यास हवेमध्ये रेडिएशन असलेला आयोडीन पसरू शकतो। हा हवेतून माती, अन्न, पाणी आणि इतर वस्तूंमध्ये सुद्धा दूषित होऊ शकतो आणि तो त्वचेवर किंवा कपड्यांवर चिकटू शकतो, ज्यामुळे बाह्य रेडिएशनचा धोका निर्माण होईल। त्वचेवर लागलेला असा हा पदार्थ गरम पाणी किंवा साबणाने धुवून बऱ्याच प्रमाणामध्ये काढता येतो, पण खरा मोठा धोका तेव्हाच असतो जेव्हा रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीन श्वासाद्वारे शरीरामध्ये जातो किंवा दूषित अन्न पाण्याद्वारे आतमध्ये जातो। शरीरात गेल्यानंतर तो थायरॉइड ग्रंथीमध्ये जमा होतो आणि त्यामुळे थायरॉइड कॅन्सरचा धोका वाढू शकतो। आणि या भीतीमुळे सध्या पोटॅशियम आयोडाईडची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे, कारण हे एक औषध आहे ज्या औषधामुळे थायरॉइडमध्ये आधीच सामान्य आयोडीन भरतो आणि त्यामुळे धोकादायक रेडिएशन असलेला आयोडीन शरीरामध्ये साठत नाही। मात्र तज्ञ सांगतात की हे औषध पूर्ण संरक्षण देतं असं नाहीये, तर ते फक्त थायरॉइडला संरक्षण देतं, अणुहल्ल्यात होणाऱ्या इतर रेडिएशन पासून वाचवत नाही। तज्ञांच्या मते योग्य वेळी घेतल्यास हे औषध थायरॉइडमध्ये जाणारा धोकादायक आयोडीन सुमारे 90% रोखू शकतोय। त्यामुळे अशा औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा असं सुद्धा तज्ञांनी म्हटलेलं आहे।